मला नेहमी असं वाटायचं की माझंसुद्धा एक यूट्यूब चॅनल असावं, ज्याच्यावरती मी आपल्या जीवनातील आनंदी क्षण तुमच्याशी शेअर करेन. पण मित्रांनो, उशिरा का होईना मी हे चॅनल क्रिएट केलं आहे. तर मी आज तुमचं माझ्या पहिल्या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आज मी माझ्या मित्राच्या शेतामध्ये जात आहे, ज्या ठिकाणी त्यांनी बोरीची शेती केलेली आहे. सिंधी पार हे गाव गोंदिया जिल्ह्यामध्ये असून या ठिकाणी मी जात आहे. तर माझ्यासोबत माझे मित्र आणि त्यांची मुलंसुद्धा माझ्यासोबत येत आहेत. तर तुम्हीसुद्धा या प्रवासामध्ये माझ्यासोबत सहभागी व्हा. बघूया तुम्हाला हे माझे ट्रॅव्हल ब्लॉग आवडते की नाही. जर समजा तुम्हाला हे ब्लॉग आवडलं तर मी तुमच्यासाठी आणखी असंच ट्रॅव्हल ब्लॉग घेऊन येणार. ॲपल बोरीच्या शेतीमध्ये आलो आहोत. तर बरेच लोकांनी हे ॲपल बोर खाल्ले असाल आणि बरेच लोकांनी याचा आस्वादसुद्धा घेतले असतील. तर आज आपण या ॲपल बोरीची शेती बघण्यासाठी कशी लागत आहे? टेस्टी आहे का? बहुत बढ़िया. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा होता कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. मला पुढे नेण्यासाठी तुमच्या सहयोगाची आवश्यकता आहे आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हे बघू शकता, आम्ही या वाडीतले सर्वात मोठा बोर. तरी या बोरीचं वजन लगभग 100 ते 150 ग्रामच्या जवळपास असेल. तर हे बघू शकता, हे संक्रमित बोरीचे वजन फार झपाट्याने वाढत असते आणि हे बोर किती मोठी होत असते हे बघू शकता. शेपाच्या साईजचे हे बोर आहे. तर या वाडीत येऊन मला खूप आनंद झाला
आणि या शेतकऱ्यांनी ॲपल बोरीची केलेली लागवड फार सुंदर पद्धतीने केलेली आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.